आपण आता सध्या पनवेलच्या पुढे आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे कलावंतिनीसाठी. सकाळी निघालेलो अराऊंड 5च्या दरम्यान निघालेलो, पण आता किती वाजता आहेत? 7 वाजलेत आणि अजून पण आपण पोहोचलो नाही आहे. माझा मित्र येणार होता माझ्यासोबत, त्याच्यामुळेच लेट झाला आहे. हा करतो इथे. आपण बाईकने जाणार आहोत, कारण खूप लोक बोलतात की ट्रेन, बस आणि बसचा तर काही टाईम टेबल नसतो. त्या हिशोबाने तर आपण सध्या बाईकनेच जातो आहे. याची तर फर्स्ट टाईम आहे ट्रेकिंग करायची आणि कलावंतिनी खूप डिफिकल्ट ट्रेक आहे म्हणून बोललं जातं. आता बघूयात तिथे जाऊन की किती डिफिकल्ट आहे. 8 वाजलेत आणि आता आपण कलावंतिनीच्या बरोबर पायथ्याखाली आहे. पायथ्याखाली पण नाही बोलू शकत. 22 मिनटं आहे आणि सूर्य डोक्यावरती आला आहे, त्यामुळे नीट दिसत पण नाही आहे. ते तुम्ही बघू शकता. जे ते टोक आहे ते कलावंतिनी आणि प्रबळगडाचं आहे. क्या उसको पानी चाहिए क्या? अबे वो डरेगी। मैं तेरे हाथ में डालता है और तो ऐसा हाथ पकड़ के रख। वो रुकने वाली। चलो जाएगी नीचे, पानी मिलेगा उसको। भाऊचा फर्स्ट एक्सपिरियन्स बघा. तोंडावरूनच समजतंय साला का आलो असेल मी याच्यासोबत. अर्धा डोंगर चढलोय, अर्धा बाकी आहे. सरळ चढाई आहे त्या टॉपपर्यंत. गावात जाऊन मग 2 फाटे फुटतात. तिथून मग डिसाईड करायचं आहे की कुठे जायचं आहे आपल्याला. तो आपण स्टार्ट तिथून केलेला. तिथे गाड्या दिसत असतील तुम्हाला. एवढा झूम नाही होत आहे, पण स्टार्ट आपण तिथून केलेला आणि तसं चढत चढत आता आपण इथे पोचलो आहे. आणि भाईसाहेबची एनर्जी बघा. अजून आपल्याला एवढा डोंगर चढायचं आहे. अजून कुठे गाव आहे तो पण लागला नाही आहे. हा ट्रेक ह्यामुळेच जास्त लांब होतो आहे, कारण इथे प्रॉपर रोड किंवा रस्ता नाही आहे येण्या जाण्यासाठी. आणि मेन सीन आहे की इतर आपण गड किल्ले जातो तिथे तर डायरेक्ट किल्ल्याच्या खालपर्यंत गाडी जाते आपली, पण इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला 2 किंवा 3 किलोमीटर चालत पूर्ण डोंगरचिनी दुर्ग आहे किंवा प्रबळगड आहे तसं करावं लागतं. आता एवढा तर चढलो आहे, आता बघूयात. फायनली वरती पोचलो आहे आणि वरती पोचल्यानंतर आता आपल्याला समजतं आहे की खालून 2 रस्ते होते आणि सर्वात मोठा रस्ता आपणच घेतलेला, त्यामुळे हालत खराब झाली. तो जो रस्ता आहे तो तिथला, त्या रस्त्याने असं फिरत फिरत आम्ही असं आलेलो आणि हा वाला मधूनच रस्ता जातो तिथे. आता उतरताना ह्या रस्त्याने उतरूयात. आणि वर चढताना आम्हाला आमचे गुरुजी भेटले, बजरंगबली. हे प्रत्येक किल्ला बघितला असेल त्याच्यावरती तुम्हाला नक्की हनुमान आणि गणपती बाप्पांची मूर्ती अशी कोरलेली दिसेल. कारण आपल्याला माहिती आहेत आपले मराठे
किती लढवय्ये होते. त्याचमुळे हनुमान हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पांशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती हनुमान आणि गणपती बाप्पा दिसतील. एकदम आता ट्रेकिंगचे बेसिक रूल आहेत. जर तुम्हाला असं चढायचं असेल तर त्याच हिसाबाने, जर रस्ता असा असेल तर असेच चढा, कारण तुमचा जो सेंटर ऑफ मास असतो तो जर डायवर्ट झाला, जर तुम्ही असे चढताय आणि जर काही प्रॉब्लेम होतात तर डायरेक्ट असा मागे पडू शकता. त्यामुळे जर असे चढत असाल, पडलात तर असे स्लिप होऊन तुम्हाला तेवढा सेंटर ऑफ मास भेटेल, जे नाही की तुम्ही स्टॉप करू शकता स्वतःला. त्यामुळे जास्त काही हानी होईल तुमच्या जीवाला असं वाटत नाही मला. आणि उतरताना पण त्याच हिसाबाने, जर अशी उतार असेल तर असेच उतरा, कारण मागच्या साईडला जर पडलात तर तेवढं तुम्हाला कमी लागण्याची शक्यता आहे. खूप लोक बोलतात की कलावंतिनी हा बिगिनर्ससाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे सुरुवात करायची ट्रेकिंगसाठी वगैरे. माझ्या मते तर कधीच कलावंतिनीसाठी एवढा बिगिनर म्हणून स्टार्ट करू नका, कारण माझ्या आतापर्यंतचे मी 2 ट्रेक केले त्याच्यामध्ये हा सर्वात मला लांबचा वाटतो. जेवढा विसापूर किल्ला आहे तो मी 2 वेळा चढेन, जेवढा डिस्टन्समध्ये हा चढला आहे. ऑलमोस्ट आता पायथ्याच्या खालीच आहोत. आपल्यासोबत आलेले पार्टनर बघा कुठे आहेत. बिगिनर म्हणून यांचा पहिला किल्ला होता. हाजी गुप्ता जी, कैसी पडी. आणि इथे वरती बघू शकता, वरती चढतायत. ऑलमोस्ट स्टार्ट आहे कलावंतिनी दुर्ग. या पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे. जर बिगिनर म्हणून स्टार्ट करणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो लोहगड किंवा विसापूर, कारण हे खूप चांगले गड आहेत आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप चढता येईल. जर तुम्हाला खूप ॲडव्हेंचर आणि खूप जीवाची म्हणजेच अंगातली एनर्जी घालवायची असेल तर नक्की कलावंतिनी चढा, कारण हे ट्रेकिंग खूप लांब आहे. मेन म्हणजे गडाखालपर्यंत रस्ता नाही आहे, तर चालत यावं लागतं. तर 3 किलोमीटरमध्ये तुमची एनर्जी अशीच संपते. वरून डोंगर आहे तर चढायला अजून एनर्जी लागते. त्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्यावरती तर ज्यूसवाले किंवा लिंबू सरबत, पाण्याची बॉटल, इतर सर्व गोष्टी भेटतील जर कॅरी करायचं नसेल तर. नाही तर माझ्या मते तरी 2 लिटरची बॉटल कॅरी करा आणि एक ग्लुकॉन-डीची पण बॉटल कॅरी करा अर्धा लिटरची. तर मग ह्या मधले जे स्टेप्स आहेत किंवा टपरीवाले आहेत तर त्यांच्याकडे थांबायची गरज नाही लागणार.
फायनली टॉपवरती पोचलो आहे आपण. आणि अजून जर तुम्हाला वरती जायचं असेल तर मागे तुम्ही बघू शकता 30 रुपीज पर पर्सन देऊन तुम्ही वरती जाऊन बघू शकता. पण जास्तीत जास्त काय एका माळ्याचा फरक दिसेल तुम्हाला. आणि तसा पण इथून जो व्ह्यू येतोय तोच व्ह्यू तुम्हाला त्या साईडने पण दिसणार आहे. हाँ गुप्ता जी, आपका एक्सपीरियंस कैसा हुआ? एक्सपीरियंस की बात करा जाए तो गाली मत देना. कि हम आधे में ही वापस चले जाए घर, लेकिन फाइनली सब्र का फल मीठा होता है. अभी वो तो रात में ही पता जो अंग अंग दुखेगा हमारा वही पता चलेगा. वरती तर चढलोय, आता फक्त खाली उतरायचं. खाली कसं उतरायचं ते बघायचं आहे, कारण आम्ही 8:30ला चालू केलेलं ट्रेकिंग. आता वाजतायत अराऊंड 12:30 पकडा तुम्ही. 12:30वरती पोचलो. कलावंतिनी दुर्ग काही जास्त मोठा नाही आहे. तुम्हाला जे डोंगर वगैरे चढून जो रस्ता आहे तो तिथून येईपर्यंतच जास्त वेळ लागतो. बाकी कलावंतिनी दुर्ग असेल 10 किंवा 15 मिनटाचा. तर त्या हिशोबाने अरेंजमेंट करा जर तुमची यायची असेल तर. आता उतरताना डायरेक्ट खालीच भेटूया. एनर्जी संपली आहे चढण्यामध्ये.